Hello student, I am Miss S.M. Pawar. Today's lecture, the career oriented course, certificate course in human resource management. Today we are discuss the paper number 2nd. The paper number 2nd is entitled as recent trends in human resource management. आपण career oriented course, सर्टिफिकेट कोर्स इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट याचा स्टडी करीत आहोत. त्यामध्ये तुम्हाला पेपर नंबर 1, पेपर नंबर 2, पेपर नंबर 3 यांचा स्टडी करायचा आहे. तर प्रिव्हियस लेक्चर्समध्ये ऑलरेडी आपण पेपर नंबर 1 ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट याचा स्टडी केलेला आहे. या लेक्चर्समध्ये आपण पेपर नंबर 2चा स्टडी करतोय. पेपर नंबर 2चे टायटल आहे रिसेंट ट्रेंड्स इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. तर या पेपर नंबर 2मध्ये तुम्हाला 4 युनिट्स दिलेले आहेत. त्या सिलेबसमध्ये तुम्हाला 4 युनिट्स आहेत. तर यामधील त्या सिलेबसमध्ये ह्युमन रिसोर्स इन्फॉर्मेशन सिस्टम हा एक कंटेंट आहे. तर या कंटेंटचा स्टडी आज आपण या लेक्चर्समध्ये करणार आहोत की ह्युमन रिसोर्स इन्फॉर्मेशन ही सिस्टम काय आहे, या सिस्टमचा वापर त्या ऑर्गनायझेशनमध्ये कशासाठी केला जातो, याच्यामध्ये कोणकोणते कंटेंट्स इन्क्लूड आहेत, त्याचे बेनिफिट्स त्या ऑर्गनायझेशनला काय आहेत, या सर्वांचा स्टडी आज आपण या लेक्चर्समध्ये करणार आहोत. नाव लेट्स सी व्हॉट इज मीन बाय HRIS. HRIS स्टँड्स फॉर ह्युमन रिसोर्स इन्फॉर्मेशन सिस्टम. लक्षात घ्या, HRISचा फुल फॉर्म आहे ह्युमन रिसोर्स इन्फॉर्मेशन सिस्टम. मग हे ह्युमन रिसोर्स इन्फॉर्मेशन सिस्टम नक्की काय आहे, या सिस्टममध्ये काय केले जाते, तर ऑर्गनायझेशनला ही सिस्टम का उपयोगी आहे. तर द ह्युमन रिसोर्स इन्फॉर्मेशन सिस्टम इज अ सिस्टम यूज्ड टू कलेक्ट अँड स्टोअर डेटा ऑन अँड ऑर्गनायझेशन्स एम्प्लॉई. ओके, ह्युमन रिसोर्स इन्फॉर्मेशन ही सिस्टम आहे, त्याचा वापर ही ऑर्गनायझेशन कशासाठी करते, तर अनेक ऑर्गनायझेशन्समध्ये अनेक एम्प्लॉईज काम करीत असतात, त्या ठिकाणी वर्कर्स काम करीत असतात. मग त्या वर्कर्सची, त्या एम्प्लॉईची इन्फॉर्मेशन कोठेतरी स्टोअर करणे आवश्यक आहे. मग ही ऑर्गनायझेशन काय करते, तर अशा ह्युमन रिसोर्स इन्फॉर्मेशन सिस्टमच्या आधारे याचा वापर करून ऑर्गनायझेशनमध्ये जे एम्प्लॉईज काम करतात, जे वर्कर्स काम करतात, त्यांची इन्फॉर्मेशन या ह्युमन रिसोर्स इन्फॉर्मेशन सिस्टममध्ये स्टोअर केली जाते. ओके, लक्षात येते. या ह्युमन रिसोर्स इन्फॉर्मेशन सिस्टमचा वापर कशासाठी केला जातो, तर या ह्युमन रिसोर्स इन्फॉर्मेशन सिस्टमचा वापर हे प्रत्येक बिझनेस ऑर्गनायझेशन, कंपनी करीत असते. मग असा वापर कशासाठी करतात, तर ऑर्गनायझेशनमध्ये जे वर्कर्स, एम्प्लॉईज काम करतात, त्या एम्प्लॉयची ऑल इन्फॉर्मेशन, त्यांचा जो डेटा आहे तो स्टोअर करण्यासाठी या ह्युमन रिसोर्स इन्फॉर्मेशन सिस्टमची हेल्प या ठिकाणी घेतली जाते, त्याचा वापर या ठिकाणी केला जातो. मग ह्युमन रिसोर्स इन्फॉर्मेशन सिस्टममध्ये जो डेटा स्टोअर केला जातो, त्या इन्फॉर्मेशनमध्ये कोणत्या प्रकारची त्या एम्प्लॉईची इन्फॉर्मेशन फीड केली जाते, ती इन्फॉर्मेशन नक्की काय असते, तर या इन्फॉर्मेशनमध्ये लाईक देअर नेम, ॲड्रेस, एज, सॅलरी, बेनिफिट्स, टाईम अँड अटेंडन्सी, परफॉर्मन्स रिव्ह्यूज अँड मोर. तर या ह्युमन रिसोर्स इन्फॉर्मेशन सिस्टममध्ये जेव्हा एम्प्लॉयचा डेटा स्टोअर करून ठेवला जातो, ती इन्फॉर्मेशन स्टोअर करून ठेवली जाते, तेव्हा त्या इन्फॉर्मेशनमध्ये त्या एम्प्लॉईचे प्रॉपर नेम, त्यांचा ॲड्रेस, त्यांचे राहण्याचे ठिकाण, त्यांचे एज, त्यांचे वय, त्यांची सॅलरी किती आहे, त्याचबरोबर त्यांचे बेनिफिट्स. ओके, ऑर्गनायझेशन त्या एम्प्लॉईजला काही बेनिफिट्स प्रोव्हाइड करीत असते, तर ते प्रोव्हाइड्स केलेले ते बेनिफिट्स कोणते आहेत त्याची इन्फॉर्मेशन, त्याचबरोबर त्यांचं टाईम, त्यांची अटेंडन्सी, त्यांचा परफॉर्मन्स रिव्ह्यू, असे अनेक इन्फॉर्मेशन या ह्युमन रिसोर्स इन्फॉर्मेशन सिस्टममध्ये स्टोअर केली जाते. अँड दिस डेटा इज व्हॅल्युएबल इनपुट
फॉर डेटा ड्रायव्हन डिसिजन मेकिंग इन ह्युमन रिसोर्स. आणि हा जो काही डेटा आहे, हे इन्फॉर्मेशन जी स्टोअर केलेली आहे ती अत्यंत व्हॅल्युबल आहे. कारण जेव्हा ह्युमन रिसोर्सचं एखादं डिसिजन घ्यायचं असेल, काही निर्णय घ्यायचे असतील, तर त्यावेळेस असा जो डेटा आहे तो त्या डेटाची हेल्प त्या ठिकाणी होत असते. त्या डेटेच्या त्या इन्फॉर्मेशनच्या आधारे काही डिसिजन घ्यायचे असतील ह्युमन रिसोर्सच्या रिलेटेड, तर तेव्हा ही इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी उपयुक्त ठरते. तर अशा प्रकारे या ह्युमन रिसोर्स इन्फॉर्मेशन सिस्टमचा वापर कशासाठी केला जातो, तर ऑर्गनायझेशनमध्ये जे एम्प्लॉईज आहेत त्या एम्प्लॉईजची इन्फॉर्मेशन फीड करण्यासाठी, स्टोअर करण्यासाठी या ह्युमन रिसोर्स इन्फॉर्मेशन सिस्टमचा वापर या ठिकाणी केला जातो. याला शॉर्टमध्ये HRIS असे म्हटले जाते. तर HRIS म्हणजेच काय, ह्युमन रिसोर्स इन्फॉर्मेशन सिस्टम. मग अशी इन्फॉर्मेशन फीड करताना त्याच्यामध्ये त्या एम्प्लॉईचे प्रॉपर नेम, त्यांचे राहण्याचे ठिकाण म्हणजे ॲड्रेस, त्यांचे एज, त्यांचे सॅलरी, त्याला दिले जाणारे बेनिफिट्स, त्यांचे टाईम, अटेंडन्सी आणि परफॉर्मन्स रिव्ह्यू, या सर्व इन्फॉर्मेशन त्या ह्युमन रिसोर्स इन्फॉर्मेशन सिस्टममध्ये स्टोअर करून ठेवली जाते. ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट सिस्टम म्हणजे HRMS, ह्युमन रिसोर्स इन्फॉर्मेशन सिस्टम HRIS, HR टेक्नॉलॉजी or also called HR modules shape an intersection in between human resource management and information technology. ओके, हे काय HRIS आहे. ओके, आपण ह्युमन रिसोर्स इन्फॉर्मेशन सिस्टमचा स्टडी करतोय, बट हे जे HRIS आहे त्यालाच अनेक नावाने ओळखले जाते. फॉर एक्झाम्पल ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट सिस्टम, ह्युमन रिसोर्स इन्फॉर्मेशन सिस्टम किंवा ह्युमन रिसोर्स टेक्नॉलॉजी, ऑल्सो कॉल ह्युमन रिसोर्स मॉड्यूल्स शेप and intersection in between human resource management and information technology. It merges human resource management as a discipline and in particular its basic HR activities and process with the information. तर या ह्युमन रिसोर्स इन्फॉर्मेशन सिस्टमला अनेक नावाने ओळखले जाते, अनेक नावाने ते. फॉर एक्झाम्पल HR मॉड्यूल्स shape an intersection between human resource management and information technology. Human resource management system, human resource information system किंवा human resource technology या नावाने यांना ओळखले जाते. Technology field, whereas the planning and programming of data processing system evolved into standardized routines and packages of enterprise resource planning software. On the whole, these ERP systems have their origin and software that integrates information from different applications into one universal database. The linkage of its financial and human resource modules through one database is the most important distinction to the individually and proprietary developed procedures, which makes this software application both rigid and flexible. So now discuss the what is HRIS. The HRIS stands for Human Resource Information System. The HRIS is a system that is used to collect and store data on an organization employee. In most cases, an HRIS encompasses the basic functionalities needed for end-to-end human resource management. It has a system for recruitment, performance management, learning and development and more. तर हे ह्युमन रिसोर्स इन्फॉर्मेशन सिस्टम काय आहे त्याचा स्टडी आज आपण या ठिकाणी करीत आहोत. तर HRIS स्टँड्स फॉर Human Resource Information System, and the HRIS is a system that is used to collect and store data and organization employees. तर या HRIS चा फुल फॉर्म काय आहे,
ह्युमन रिसोर्स इन्फॉर्मेशन सिस्टम याचा यूज कशासाठी केला जातो तर ऑर्गनायझेशनमध्ये जे एम्प्लॉईज आहेत त्या एम्प्लॉईचा ऑल डेटा त्यांची ऑल इन्फॉर्मेशन स्टोअर करण्यासाठी कलेक्ट करण्यासाठी या ह्युमन रिसोर्स इन्फॉर्मेशन सिस्टमचा वापर या ठिकाणी केला जातो. And HRIS encompasses the basic functionalities needed for end-to-end human resource management. ओके, या ह्युमन रिसोर्सचे योग्य त्या प्रकारे मॅनेजमेंट करण्यासाठी या HRIS म्हणजे ह्युमन रिसोर्स इन्फॉर्मेशन सिस्टमचा गरज असते. कारण या ह्युमन रिसोर्स इन्फॉर्मेशन सिस्टममध्ये त्या ऑर्गनायझेशनमध्ये जे एम्प्लॉईज आहेत त्यांची ऑल इन्फॉर्मेशन या ठिकाणी स्टोअर केलेली असते. म्हणून या HRISचा अत्यंत उपयुक्त असा वापर ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट करताना केला जातो. अँड इट हॅज अ सिस्टम फॉर रिक्रुटमेंट. त्याचबरोबर या ह्युमन रिसोर्स इन्फॉर्मेशन सिस्टमची हेल्प कशासाठी होते तर एम्प्लॉयचे रिक्रुटमेंट करण्यासाठी, त्यांचे परफॉर्मन्स मॅनेजमेंटसाठी, त्यांना लर्निंग अँड डेव्हलपमेंटसाठी याची मदत होत असते. अँड HRIS इज ऑल्सो नोन ॲज HRIS सॉफ्टवेअर. आणि हे जे ह्युमन रिसोर्स इन्फॉर्मेशन सिस्टम आहे ते HRIS सॉफ्टवेअर म्हणजे ह्युमन रिसोर्स इन्फॉर्मेशन सिस्टमचे एक सॉफ्टवेअर असे देखील ओळखले जाते. दिस इज अ बिट कन्फ्युजिंग as it implies that different system can have different software running on them. However, this is not the case. The HRIS is an essentially a software package. Okay, हा HRIS एक काय आहे एक सॉफ्टवेअर पॅकेज आहे ज्याच्यामध्ये ऑर्गनायझेशन म्हणजे काय एम्प्लॉईज आहे त्यांची इन्फॉर्मेशन यामध्ये स्टोअर केली जाते. The HRIS can either run on the company's own technical infrastructure. ओके, हे HRIS काय करते तर जी काही कंपनी आहे त्या कंपनीमधील ओन टेक्निकल इन्फ्रास्ट्रक्चर रन करण्याचे काम या ठिकाणी करीत असते. व्हॉट्स मोर कॉमन नावडेज बी कुड बेस्ट and this means that the software is running outside of the company's premises, making it much easier to update. Other commonly used names are HRIS system and HRMS or Human Resource Management System. These are all different words for the same thing. ओके, या HRISला अनेक नावांनी ओळखले जाते म्हणजे HRIS, HRMS. ओके, परंतु these are all different words for the same thing. ओके, सेम थिंगसाठीच अशा वेगवेगळ्या डिफरंट शब्दांचा या ठिकाणी काय केला जातो वापर केला जातो. ओके, HRIS म्हणजे ह्युमन रिसोर्स इन्फॉर्मेशन सिस्टम आणि ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट सिस्टम हे दोन्ही कसे आहेत सेम आहेत. Collectively, this system are also called Human Capital Management System or HCM. In this article, we will use the terms HRIS and HRIS system interchangeably. तर अशा प्रकारे ही ह्युमन रिसोर्स इन्फॉर्मेशन सिस्टम त्या ऑर्गनायझेशनसाठी अत्यंत उपयुक्त आहे. कारण मॉडर्न इरामध्ये या आधुनिक काळामध्ये अशी इन्फॉर्मेशन ट्रॅडिशनल पद्धतीने स्टोअर न करता अशा ह्युमन रिसोर्स इन्फॉर्मेशन सिस्टमचा वापर करून त्याच्यामध्ये जे काही एम्प्लॉईज आहेत जे काही वर्कर्स आहेत त्यांची इन्फॉर्मेशन त्यामध्ये फीड केली जाते. त्यालाच HRIS म्हणजे ह्युमन रिसोर्स इन्फॉर्मेशन सिस्टम असे या ठिकाणी म्हटले जाते. नाव लेट्स सी. दिस सिस्टम इन्क्लूड द एम्प्लॉई नेम and contact information and all or some of the following. आता जी इन्फॉर्मेशन त्या ह्युमन रिसोर्स इन्फॉर्मेशन सिस्टममध्ये स्टोअर केली जाते तर त्यामध्ये कोणकोणत्या इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये स्टोअर केली जाते तर यामध्ये डिपार्टमेंट म्हणजे तो कोणत्या डिपार्टमेंटमध्ये काम करीत आहे, त्याचं जॉब टायटल, त्याचे ग्रेड, ओके, त्या एम्प्लॉयला असणारी सॅलरी, त्याचबरोबर त्याची सॅलरीची हिस्ट्री, पोझिशन हिस्ट्री, सुपरवायझर, ट्रेनिंग completed, स्पेशल क्वालिफिकेशन, इथनिसिटी, डेट ऑफ बर्थ, डिसॅबिलिटीज, वेटरन स्टेटस, व्हिसा स्टेटस,
बेनिफिट सिलेक्टेड अँड मोर. ओके, लक्षात घ्या की ह्युमन रिसोर्स इन्फॉर्मेशन सिस्टममध्ये जी काही इन्फॉर्मेशन फीड केली जाते, जी इन्फॉर्मेशन स्टोअर केली जाते, त्यामध्ये अशा ऑल कंटेंटची माहिती, अशी ऑल कंटेंटची इन्फॉर्मेशन एम्प्लॉयबद्दलची त्या ह्युमन रिसोर्स इन्फॉर्मेशन सिस्टममध्ये काय केली जाते, स्टोअर केली जाते. तर त्यामध्ये कोणकोणत्या कंटेंटची इन्फॉर्मेशन असते, तर जो काही वर्कर आहे, जो एम्प्लॉय आहे, त्याचे प्रॉपर नेम, त्याचे ॲड्रेस, त्याची डेट ऑफ बर्थ, त्याचबरोबर त्याची सॅलरी, त्या सॅलरीची हिस्ट्री, त्याचं पोझिशन काय आहे, त्याचं स्टेटस काय आहे ऑर्गनायझेशनमध्ये, त्याचे क्वालिफिकेशन, त्याचबरोबर त्याची डिसॲबिलिटीज काय आहेत का, त्याचबरोबर त्याची जॉब टायटल, तो कोणत्या डिपार्टमेंटमध्ये काम करतो. ओके, त्याचबरोबर त्याला ट्रेनिंग कंप्लीट झाले आहे का, त्याचे स्पेशल क्वालिफिकेशन काय आहेत का, बेनिफिट सिलेक्टेड, ओके, विसा स्टेटस, अशा वेगवेगळ्या प्रकारची इन्फॉर्मेशन. ओके, अशी ऑल इन्फॉर्मेशन त्या एम्प्लॉयबद्दलची त्या ह्युमन रिसोर्स इन्फॉर्मेशन सिस्टममध्ये स्टोअर केली जाते, सेव्ह केली जाते. ओके, आणि या ह्युमन रिसोर्स इन्फॉर्मेशन सिस्टमचा वापर कशासाठी केला जातो, तर जी काही इन्फॉर्मेशन स्टोअर केलेली असते त्या इन्फॉर्मेशनचा वापर जर या ह्युमन रिसोर्सचे ओके एखादा डिसिजन घ्यायचा असेल, या मानवी संसाधनाचा काही डिसिजन घ्यायचा असेल, तर ती इन्फॉर्मेशन या डिसिजन घेण्यासाठी, निर्णय घेण्यासाठी उपयुक्त ठरते, त्याची मदत त्या ठिकाणी होत असते. तर असे अनेक कंटेंट्सची इन्फॉर्मेशन त्या एम्प्लॉयबद्दलची, त्या वर्कर्सची त्या ह्युमन रिसोर्स इन्फॉर्मेशन सिस्टममध्ये अशा प्रकारे स्टोअर केली जाते. तर या ह्युमन रिसोर्स इन्फॉर्मेशन सिस्टमचे काही ॲडव्हान्टेजेस आहेत. तर ते ॲडव्हान्टेजेस कोणते आहेत, तर फर्स्ट ॲडव्हान्टेजेस आहे अँड HRIS कॅन रिड्यूस द अमाऊंट ऑफ पेपर वर्क अँड मॅन्युअल रेकॉर्ड कीपिंग. ओके, या HRIS म्हणजे ह्युमन रिसोर्स इन्फॉर्मेशन सिस्टमचा फर्स्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट ॲडव्हान्टेजेस काय आहे, तर जे काही पेपर वर्क काम केले जात होते, ते पेपर वर्क ते काम न होता त्याचे आता काय केले जाते, इन्फॉर्मेशन सिस्टमच्या द्वारे जे काही इन्फॉर्मेशन आहे ते रेकॉर्ड करून ठेवण्याचे काम या ठिकाणी केले जाते. कारण पहिल्यांदा ओके ट्रॅडिशनल पद्धतीने हे सर्व इन्फॉर्मेशन, अशा प्रकारची इन्फॉर्मेशन स्टोअर करून केली जात होती. परंतु या आधुनिक काळामध्ये या ह्युमन रिसोर्स इन्फॉर्मेशन सिस्टम जे काही टेक्नॉलॉजीच्या चेंजेसमुळे असे सिस्टम निर्माण झाले आणि अशा सिस्टमचा वापर या ठिकाणी केला जातो. तर अशा प्रकारे या HRISचा फर्स्ट ॲडव्हान्टेजेस काय आहे, तर जे पेपरवर्क काम केले जाते, ओके, जे पेपरवर्क काम केले जाते त्याच्यापेक्षा या ह्युमन रिसोर्स इन्फॉर्मेशन सिस्टममध्ये ते इन्फॉर्मेशन सिस्टमचा वापर करून त्याची इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी सेव्ह केली जाते. त्यानंतर सेकंड ॲडव्हान्टेज आहे इट रिट्राइव्स इन्फॉर्मेशन क्विकली अँड ॲक्युरेटली. ओके, या ह्युमन रिसोर्स इन्फॉर्मेशन सिस्टममुळे आणखीन एक दुसरा ॲडव्हान्टेजेस काय प्राप्त होतो, जी काही इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये फीड केली आहे, जी स्टोअर केली आहे, जर त्याची कधी आवश्यकता भासली तर ते क्विकली आपण काय करू शकतो, ती इन्फॉर्मेशन मिळवू शकतो आणि ॲक्युरेटली त्या ठिकाणी आपण स्टोअर करू शकतो. त्यानंतरचा ॲडव्हान्टेजेस आहे इट अलाउज क्विक ॲनालिसिस ऑफ ह्युमन रिसोर्स इश्यूज. ओके, या ह्युमन रिसोर्स इन्फॉर्मेशन सिस्टममुळे काय होते, जी काही ह्युमन रिसोर्सचे काही इश्यूज असतील तर त्यांचे क्विक ॲनालिसिस, त्वरित विश्लेषण या ठिकाणी या ह्युमन रिसोर्स इन्फॉर्मेशन सिस्टमच्या मदतीने करता येते. तर अशा प्रकारे या ह्युमन रिसोर्स इन्फॉर्मेशन सिस्टमचे ॲडव्हान्टेजेस ओके त्या कंपनीला मिळत असतात, प्राप्त होत असतात. तर त्या कोणकोणते ॲडव्हान्टेजेस आहेत, तर फर्स्ट ॲडव्हान्टेजेस आहे की जे मॅन्युअली ते रेकॉर्ड करण्यासाठी ओके एम्प्लॉयची इन्फॉर्मेशन मॅन्युअली पहिल्यांदा ट्रॅडिशनल पद्धतीने काय केली जायची, मॅन्युअली पेपरवर्कवरती रेकॉर्ड केली जायची. परंतु या ह्युमन रिसोर्स इन्फॉर्मेशन सिस्टममुळे असे पेपरवर्क न करता डिरेक्टली या इन्फॉर्मेशन सिस्टमचा वापर करून त्याच्यामध्ये कॉम्प्युटरच्या बेसिसने काय केली जाते, त्या एम्प्लॉयची इन्फॉर्मेशन त्यामध्ये फीड केली जाते. हा याचा फर्स्ट ॲडव्हान्टेजेस आहे. सेकंड ॲडव्हान्टेजेस काय आहे, तर इट रिट्राइव्स इन्फॉर्मेशन क्विकली आणि ॲक्युरेटली. ओके, जर ती इन्फॉर्मेशन हवी असेल तर आपण ती क्विकली मिळवू शकतो आणि ॲक्युरेटली त्याच्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकतो. आणि थर्ड ॲडव्हान्टेजेस काय आहे,
इट अलाउज क्विक ॲनालिसिस ऑफ ह्युमन रिसोर्स इश्यूज. ओके, एखाद्या वेळेस ह्युमन रिसोर्सचे काही इश्यूज निर्माण झाले तर त्याचे क्विक ॲनालिसिस या ठिकाणी करता येते. हे ऑल ॲडव्हान्टेजेस त्या ह्युमन रिसोर्स इन्फॉर्मेशन सिस्टममुळे त्या ऑर्गनायझेशनला प्राप्त होत असतात. त्यानंतर मोस्ट HRIS कंटेंट. ओके, हा HRIS म्हणजे ह्युमन रिसोर्स इन्फॉर्मेशन सिस्टम आहे. त्याच्यामध्ये कोणकोणते कंटेंट्स इन्क्लूड आहे तर पर्सनल हिस्ट्री. ओके, आपण पाठीमागे पाहिले आहे की ह्युमन रिसोर्स इन्फॉर्मेशन सिस्टम्समध्ये त्या एम्प्लॉईची कोणत्या प्रकारची इन्फॉर्मेशन स्टोअर केली जाते, त्याचे कंटेंट्स कोणते आहेत. तर यामध्ये पर्सनल हिस्ट्रीमध्ये कोणकोणते कंटेंट्स येणार तर त्याचे एम्प्लॉयचे प्रॉपर नेम, त्याची डेट ऑफ बर्थ आणि त्याचे सेक्स, असे 3 गोष्टी या पर्सनल हिस्ट्रीमध्ये येतात. ही पर्सनल हिस्ट्री देखील त्या इन्फॉर्मेशन सिस्टममध्ये काय केली जाते, स्टोअर केली जाते. त्यानंतर यामध्ये सेकंड कंटेंट आहे वर्क हिस्ट्री. तर वर्क हिस्ट्री म्हणजे काय तर तो जो काही काम करतो आहे त्याचे पोझिशन, ओके, ऑर्गनायझेशनमधील त्याची पोझिशन, त्याचे एम्प्लॉयमेंट स्टेटस, फर्स्ट डे वर्क, त्याने पहिला दिवस त्याचा कामाचा कधी होता, त्याची सॅलरी किती आहे, त्याचबरोबर त्याची अप्रायझल डेटा अँड होपफुली प्री ऑर्गनायझेशनल इन्फॉर्मेशन, अशी ऑल इन्फॉर्मेशन ही वर्क हिस्ट्रीमध्ये येते. आणि वर्क हिस्ट्री देखील त्या इन्फॉर्मेशन सिस्टममध्ये त्या एम्प्लॉयची काय केली जाते, फीड केली जाते, स्टोअर केली जाते. त्यानंतर या HRIS मधील थर्ड नंबरचा कंटेंट आहे ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट कम्प्लिटेड बोथ इंटरनली अँड एक्सटर्नली. जर त्या एम्प्लॉयने त्याचं जे काही ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट कंप्लीट केलं असेल इंटरनली आणि एक्सटर्नली, त्याची देखील इन्फॉर्मेशन यामध्ये स्टोअर करून ठेवली जाते. त्यानंतरचा कंटेंट आहे करिअर प्लॅन्स इन्क्लुडिंग मोबायलिटी. जर त्या एम्प्लॉईजबद्दलचे काही करिअर प्लॅन्स असतील तर त्याचे देखील याच्यामध्ये समावेश होत असतो. आणि या HRIS कंटेंट्समध्ये लास्ट कंटेंट आहे स्किल्स इन्व्हेंटरी. लास्ट कंटेंट आहे स्किल्स इन्व्हेंटरी. तर स्किल्स इन्व्हेंटरीमध्ये कोणकोणते कंटेंट्स येतात तर स्किल्स, एज्युकेशन, कॉम्पिटन्सीज, लुक फॉर ट्रान्सफरेबल स्किल्स, असे ऑल कंटेंट्सची इन्फॉर्मेशन त्या एम्प्लॉयची त्या ह्युमन रिसोर्स इन्फॉर्मेशन सिस्टममध्ये स्टोअर केली जाते. नाव लेट्स सी बेनिफिट्स ऑफ अँड HRIS. तर हे ह्युमन रिसोर्स इन्फॉर्मेशन सिस्टमचे काय बेनिफिट्स आहेत तर ते बेनिफिट्स कोणकोणते आहेत त्याचा स्टडी आता आपण या ठिकाणी करणार आहोत. युझिंग अँड HRIS हॅज अ नंबर ऑफ क्लिअर बेनिफिट्स. जर त्या ऑर्गनायझेशनने, त्या कंपनीने या ह्युमन रिसोर्स इन्फॉर्मेशन सिस्टमचा वापर केला तर त्या कंपनीला अनेक मोठ्या प्रमाणावर काय मिळत असतात, बेनिफिट्स मिळत असतात. त्यामध्ये फर्स्ट बेनिफिट आहे रेकॉर्ड कीपिंग. व्हॉट इज मीन बाय रेकॉर्ड कीपिंग? तो अँड HRIS इज अ रेकॉर्ड कीपिंग सिस्टम दॅट कीप्स track of changes to anything related to employees, and that HRIS can be seen as the one source of truth when it comes to personal data. तर या ह्युमन रिसोर्स इन्फॉर्मेशन सिस्टममुळे काय होते, जी काय एम्प्लॉईज आहेत त्या एम्प्लॉयची ऑल इन्फॉर्मेशन यामध्ये स्टोअर करता येते. आणि जर एखाद्या वेळेस त्या इन्फॉर्मेशनमध्ये काही चेंजेस करायचे असतील, असे चेंजेस देखील त्या ठिकाणी त्वरित करता येतात. त्यामुळे याची बेनिफिट्स काय आहे तर त्या एम्प्लॉयची इन्फॉर्मेशन त्यामध्ये स्टोअर करता येतो, रेकॉर्ड मेंटेन करून ठेवता येतात. आणि जर त्याच्यामध्ये काही चेंजेस करायचे असतील तर असे चेंजेस क्विकली त्या ठिकाणी करता येतात. हा फर्स्ट बेनिफिट आहे. सेकंड बेनिफिट आहे कॉम्प्लायन्सी. सो व्हॉट इज मीन बाय कॉम्प्लायन्सी? सम डेटा इज कलेक्टेड अँड स्टोअर्ड फॉर कॉम्प्लायन्सी रिझन्स. जो काय डेटा कलेक्ट केला जातो, जो स्टोअर केला जातो, तर तो कशासाठी केला जातो, त्याचे रिझन काय आहे तर कॉम्प्लायन्सी हा याचा रिझन आहे. दिस इन्क्लूड मटेरियल फॉर द आयडेंटिफिकेशन फॉर एम्प्लॉईज इन केस ऑफ थेफ्ट, फ्रॉड or other misbehavior, first contact information in case of accidents, citizens identification, information for the tax office, and expiration dates for mandatory certification. All this information can be stored in the HRIS. तर या HRISमध्ये जी काही इन्फॉर्मेशन स्टोअर केली जाते त्याच्यामध्ये त्या एम्प्लॉयची ऑल इन्फॉर्मेशन स्टोअर केली जाते. म्हणजे त्याचे नाव, त्याचे ॲड्रेस, त्याची सॅलरी, त्याचे ट्रेनिंग कधी झाले, त्याची डेव्हलपमेंट कधी झाली, त्याने कोणकोणते स्किल्स त्याच्याकडे आहेत,
हे सर्व इन्फॉर्मेशन याच्यामध्ये फीड केली जाते. मग या इन्फॉर्मेशनचा वापर कशासाठी होतो, जर इन फ्युचरमध्ये जर त्या ऑर्गनायझेशनमध्ये काही थेफ्ट झाले, एखादा फ्रॉड झाला, काही मिसबिहेवियर त्या व्यक्तीने केली असेल तर त्याची इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी उपयुक्त ठरते. त्याचबरोबर काही ॲक्सिडेंट झाले असतील, काही सिटिझन्स आयडेंटिफिकेशनसाठी, त्याचबरोबर त्याला काही मॅन्डेटरी सर्टिफिकेशन द्यायचे असेल तर अशा इन्फॉर्मेशनची त्या ठिकाणी हेल्प होत असते. म्हणून हे ह्युमन रिसोर्स इन्फॉर्मेशन सिस्टम अत्यंत उपयुक्त आहे. त्यानंतरचं याचं बेनिफिट्स आहे इफिशियन्सी. इफिशियन्सी म्हणजे काय, हॅविंग ऑल दिस इन्फॉर्मेशन इन वन प्लेस नॉट ओनली बेनिफिट्स ॲक्युरसी बट ऑल्सो सेव्स टाईम. इफिशियन्सी म्हणजे काय, तर हॅविंग ऑल दिस इन्फॉर्मेशन इन वन प्लेस, जे काही एम्प्लॉई आहेत त्याची ऑल इन्फॉर्मेशन हे एकाच ठिकाणी सेव्ह करून ठेवली जाते. नॉट ओनली बेनिफिट्स ॲक्युरसी बट ऑल्सो सेव्स टाईम. याचा फक्त बेनिफिटच नाही मिळत तर याच्यामुळे काय होते, या ठिकाणी त्या कंपनीचा वेळ देखील जास्त कन्झ्युम होत नाही, या ठिकाणी टाईम सेव्ह केला जातो. हा देखील या ह्युमन रिसोर्स इन्फॉर्मेशन सिस्टमचा काय आहे, एक बेनिफिट आहे की जी काही इन्फॉर्मेशन फीड केली जाते ती एकाच ठिकाणी फीड केली जाते, स्टोअर केली जाते आणि अशी इन्फॉर्मेशन स्टोअर करताना त्या ठिकाणी टाईम हा सेव्ह होतो आणि त्याची इफिशियन्सी त्या ठिकाणी वाढत असते. त्यानंतरचा बेनिफिट आहे ह्युमन रिसोर्स स्ट्रॅटर्जी. The human resource information system enables the tracking of data required to advance the human resource and business strategy. Depending on the priorities of the organization, different data will be essential to track. This is where the HRIS comes in. Next benefits are self-services HR. A final benefit is the ability to offer self-service human resource to employees and managers. या एम्प्लॉईज अँड मॅनेजरला सेल्फ सर्व्हिस देण्यासाठी, त्यांची ॲबिलिटी चेक करण्यासाठी देखील याचा काय होत असतो, फायदा, बेनिफिट याच ठिकाणी मिळत असतो. दिस एनेबल्स एम्प्लॉईज टू मॅनेज देअर ओन अफेअर्स. वेन डन राईट, the HRIS can offer a good employee experience. Keep in mind that not all HRIS systems offer this in an user-friendly manner. Working with on HRIS has multiple benefits for the organization, human resource, and the employee. Using on HRIS becomes interesting when you have between 30 to 50 employees. या HRISचे कोणकोणते बेनिफिट्स त्या कंपनीला प्राप्त होतात, तर रेकॉर्ड कीपिंग, जे काही एम्प्लॉई आहेत त्यांची जी इन्फॉर्मेशन आहे ते रेकॉर्ड करण्यासाठी या ह्युमन रिसोर्स इन्फॉर्मेशन सिस्टमची म्हणजे HRISची हेल्प या ठिकाणी होत असते. कॉम्प्लेन्सीसाठी, त्याचबरोबर त्याचे बेनिफिट्स आणखीन कोणतं आहे तर इफिशियन्सी, HR स्ट्रॅटर्जी आणि सेल्फ सर्व्हिस HR, या सर्वांसाठी हे ह्युमन रिसोर्स इन्फॉर्मेशन सिस्टम अत्यंत उपयुक्त आहे, अत्यंत बेनिफिशियल आहे. तर अशा प्रकारे या ह्युमन रिसोर्स इन्फॉर्मेशन सिस्टमचा वापर त्या ऑर्गनायझेशनमध्ये जे काही एम्प्लॉईज आहेत, जे वर्कर्स आहेत, त्यांची इन्फॉर्मेशन स्टोअर करण्यासाठी त्याचा वापर या ठिकाणी केला जातो. आणि अशी इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशन सेव्ह करताना, ते स्टोअर करताना त्यासाठी जास्त वेळ लागत नाही. त्यामुळे ही ह्युमन रिसोर्स इन्फॉर्मेशन सिस्टम कशी आहे, सेव्ह टाईम, त्यासाठी टाईम कोणत्याही प्रकारचा जास्त लागत नाही, यामुळे त्या ठिकाणी वेळेची बचत होत असते. त्याचबरोबर जो काही इन्फॉर्मेशन सेव्ह केली जाते त्याच्यामध्ये पेपर वर्क करण्यापेक्षा कॉम्प्युटर बेस्ड यामध्ये काय केली जाते, इन्फॉर्मेशन सेव्ह केली जाते. हा देखील याचा एक बेनिफिट आहे. त्यानंतर सेल्फ सर्व्हिस ह्युमन रिसोर्स, हा देखील या ह्युमन रिसोर्स इन्फॉर्मेशन सिस्टमचा आणखीन एक महत्त्वाचा बेनिफिट आहे. त्याचबरोबर इन फ्युचरमध्ये त्या ऑर्गनायझेशनमध्ये काही ॲक्सिडेंट्स घडले, काही फ्रॉड झाले, काही थेफ्ट झाली
तर तसे थेफ्ट फ्रॉड कोणी जर एम्प्लॉईजने केली असेल तर त्या एम्प्लॉईची इन्फॉर्मेशन मिळवण्यासाठी ते ह्युमन रिसोर्स इन्फॉर्मेशन सिस्टम या ठिकाणी मदत करते. तर अशा प्रकारे आपण या आजच्या लेक्चर्समध्ये कशाचं स्टडी केलं आहे, तर ही ह्युमन रिसोर्स इन्फॉर्मेशन सिस्टम. ओके, ही जी ह्युमन रिसोर्स इन्फॉर्मेशन सिस्टम आहे, HRIS आहे, त्याचा वापर ऑर्गनायझेशनमध्ये कशासाठी केला जातो, तर ऑर्गनायझेशनमध्ये जे एम्प्लॉईज आहेत, जे वर्कर्स आहेत, त्यांची ऑल इन्फॉर्मेशन स्टोअर करून ठेवण्यासाठी या ह्युमन रिसोर्स इन्फॉर्मेशन सिस्टमचा या ठिकाणी वापर केला जातो. त्याचे अनेक बेनिफिट्स त्या कंपनीला प्राप्त होत असतात. आणि अशी इन्फॉर्मेशन सिस्टममध्ये जेव्हा इन्फॉर्मेशन सेव्ह केली जाते तर त्या वर्करची ऑल इन्फॉर्मेशन, ओके, कोणत्याच कंटेंट्स राहणार नाही अशी ऑल इन्फॉर्मेशन त्यामध्ये सेव्ह केली जाते. तर अशा प्रकारे आणि या ह्युमन रिसोर्स इन्फॉर्मेशन सिस्टमला देखील अनेक नावांनी ओळखले जाते. फॉर एक्झाम्पल ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट सिस्टम, ह्युमन रिसोर्स इन्फॉर्मेशन सिस्टम, HR सिस्टम, अशी वेगवेगळी नावं आहेत की त्याला ह्युमन रिसोर्स इन्फॉर्मेशन सिस्टमला ओळखले जाते. तर आज आपण या लेक्चर्समध्ये ही ह्युमन रिसोर्स इन्फॉर्मेशन सिस्टम काय आहे त्याचा स्टडी केला, त्याचा वापर कशासाठी केला जातो त्याचा स्टडी केला, त्याचे बेनिफिट्स कोणकोणते आहेत, म्हणजे त्या कंपनीला कोणकोणते ॲडव्हान्टेजेस प्राप्त होतात, फायदे प्राप्त होतात. जर या ह्युमन रिसोर्स इन्फॉर्मेशन सिस्टमचा वापरच केला नाही तर काय होणार आहे, त्याला पेपर वर्क करावे लागणार आहे, मॅन्युअली पेपर वर्क करावे लागणार आहे. पण या आधुनिक काळामध्ये वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी आल्यामुळे, ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आल्यामुळे या ह्युमन रिसोर्स इन्फॉर्मेशन सिस्टमचा या ठिकाणी वापर केला जातो. आणि जेव्हा त्या कंपनीला त्या एखाद्या व्यक्तीची, एम्प्लॉयची इन्फॉर्मेशन हवी असेल तर ते क्विकली ते ह्युमन रिसोर्स इन्फॉर्मेशन सिस्टममुळे काय करता येते, फाइंड आउट करता येते. हे सर्व ह्याचे ह्युमन रिसोर्स इन्फॉर्मेशन सिस्टमचे काय आहेत, फायदे आहेत. त्याचा स्टडी आज आपण या लेक्चर्समध्ये केलेला आहे. ओके, थँक्यू.